श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष खूप खूप छान जाओ, सुख समाधानाने जाओ. देवाच्या पुढे हीच प्रार्थना आहे माझी की सगळ्यांचं सगळं चांगलं व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज स्वामींचा वार आहे, गुरुवार आहे, दोन्ही आज छान दिवस एकत्र आलेले आहे. सो आता मी हमेशा एक व्हिडिओ शेअर करते, माझा अनुभवाचा व्हिडिओ स्वामींचा दर गुरुवारी करते. या गुरुवारी पण व्हिडिओ येतो आहे लवकरच, कारण का आज गुढीपाडवा आहे, खूप सारं काम आहे, सो थोडा लेट येणार आहे, पण येणार आहे. आणि बाकी मी हेच बोलणार की उद्या स्वामी प्रकट दिन पण आहे. सो सगळ्यांनी आपली आपली सेवा काय करायची आहे ती ठरवलीच असेल की कसं करायचं, काय करायचं, काय गोड बनवायचं आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्हाला माहिती आहे मी स्वामी भक्त आहे, पण मी नव्याने आता सगळं शिकते. तर मला हे सांगा की स्वामींना जास्त मला म्हणजे माहिती आहे मला काय नैवेद्य देतात, बट असं आपल्याला जर नैवेद्य ठेवायचं असेल तर आपण काय जास्त ठेवू शकतो? पुरणपोळी सांगू नका, कारण का पुरणपोळी मला येत नाही, सिरियसली नाही येत. सो मला माझ्या हाताने बनवून ठेवायचं, तर मी काय बनवू शकते? तर तुम्ही मला प्लीज कमेंटमध्ये सांगा उद्यासाठी. मला आज सांगा म्हणजे मला उद्याचं प्रिपरेशन करता येईल. तर म्हणून मी तुम्हाला आज सगळ्यांना विचारते, कारण माहिती आहे माझ्यामध्ये खूप सारे स्वामी भक्त आहेत जे माझा व्हिडिओ बघतात आणि त्यांना बरोबर माहिती आहे आपल्या स्वामींचा आवडता खाऊ कोणता कोणता आहे. तर मला थोडं माहिती आहे काय काय आवडतं ते. पण तुम्ही पण मला सांगा. बाकीचं तर मी नेहमी मंदिरात जाताना आपण पेढे किंवा पुरणपोळी हे सगळं तर मी घेऊनच जाते, पण मी कधी हाताने नाही बनवली कारण का मला येत नाही. सो त्यासाठी पण यावेळेस मला हाताने माझ्या काहीतरी बनवून मग नैवेद्य दाखवायचं आहे असा मी विचार केला आहे. तर मला काहीतरी सांगा, असं सांगा जे मी बनवू शकते. सो प्लीज माझी एवढी हेल्प करा. तर तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघेल. जे मला जमेल असं सांगा. आणि मी सिरियसली खूप कालच्या दिवसासाठी हे आहे, कारण का सगळेच स्वामी भक्त हे असतात का आतुरतेने वाट बघतात. उद्या सगळीकडे खूप छान वातावरण असणार आहे. आणि आज तर छान आहेच, कारण का आपला गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे. आज सगळ्यांनी श्रीखंडपुरी खाणारच आहात, उद्या पण काहीतरी गोडधोड खाणारच आहात. तर लवकर आपण मजा मस्तीसाठी तयार होऊया आणि आजचा दिवस मस्त मजा मस्ती करू. आणि कालचा दिवस सगळ्यांनी फक्त आपण बोलतात ना, पूजा जे जे आपल्याला येतं ते सगळं आपण करूया. आपली भक्ती जेवढी आपल्या मनात आहे आपण सगळं करूया. चला बाय.